नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुवेत दौऱ्याचा आज रविवारी दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. 2 दिवसांच्या दौऱ्यावर ते शनिवारी कुवेतला पोहोचले. कुवेतचे अमीर शेख मेशाल अल अहमद अल जाबेर अल सबाह यांच्या निमंत्रणावरून ते कुवेतमध्ये आहेत. 4 दशकातील भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच कुवेत भेट आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतचे अमीर शेख मेशल अल अहमद अल जाबेर अल सबाह यांच्याकडून द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. कुवेतमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गार्ड ऑफ ऑनर देत भव्य स्वागत करण्यात आलं. बेळगाव शहरातील अनंत शयन गल्ली येथील एका जुन्या घराला भीषण आग लागल्याची घटना घडली. आज रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली असून यामध्ये संपूर्ण घर जळून खाक झालंय. झालेल्या घटनेमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसलाय. यावेळी सुदैवाने घरात कोणी नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ही आग एवढी भीषण होती की या आगीमध्ये 3 पत्र्याचे संपूर्ण घर, घरातील साहित्य, इलेक्ट्रिक वस्तू तसेच घरातील भांडी कुंडींसह इतर साहित्य संपूर्णपणे जळून खाक झालंय. या आगीमध्ये या कुटुंबियांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं असून आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समोर आलं नाही. आगीची माहिती अग्निशामक दलाला मिळताच तातडीने पाण्याचा फवारा करून आग आटोक्यात आणण्यात आली. बेळगाव येथील बिम्स रुग्णालयातील प्रसूती विभागामध्ये दाखल झालेल्या महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्यानं जिल्हा रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. काही दिवसांपूर्वी नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणामुळे रुग्णालयाचा कारभार चव्हाट्यावर आला होता. आज रविवारी बाळंतिणीचा मृत्यू झाल्यानं नातेवाईकांनी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत रुग्णालयासमोर आंदोलन केलं. त्यामुळे रुग्णालय परिसरात एकच गोंधळ उडाला होता. या प्रकरणामुळे रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा व देखभालीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. वैशाली हुक्केरी तालुक्यातील गौडवाड असं प्रसूतीनंतर मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. आपण दिल्ली पोलिसांकडून बोलत असून आधार कार्डचा दुरुपयोग झाल्याचं सांगत फसवणूक करण्याचा प्रयोग सुरू झालाय. तानाजी गल्लीतील गजानन भातकांडे यांना अशा प्रकारचा दूरध्वनी आला होता, पण त्यांनी खबरदारी घेतल्यानं त्यांची फसगत टळली. गजानन यांना शनिवारी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून व्हॉइस कॉल आला. मात्र लगेच सावध झालेल्या गजानन यांनी आपला आधार क्रमांक आणि इतर तपशील देण्यास नकार दिला. त्यामुळे पलीकडील व्यक्तीने आधार कार्ड ब्लॉक केलं जाण्याची धमकी दिली. तरी देखील गजानन यांनी काही माहिती दिली नाही. संपूर्ण माहिती त्यांची काढल्यानंतर माझी फसवणूक होणार होती असं लक्षात येताच त्यांनी फोन कट केला. त्यामुळे आपण देखील फेक कॉल आल्यास आपले कोणतेच OTP किंवा इतर माहिती बेळगाव मराठा कोऑपरेटिव्ह बँकेसाठी रविवारी चुरशीने 62% मतदान झालं. मतमोजणी आज रविवारीच रात्री जाहीर होणार आहे. दरम्यान मतदानानंतर सत्ताधारी आणि विरोधी या दोन्ही गटांनी विजयाचा दावा केलाय. निवडणूक सत्ताधारी व विरोधी पॅनेलमध्ये दुरंगी झाली. निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. निवडणुकीसाठी 20हून अधिक जणांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघार घेण्याच्या मुदतीत काहींनी माघार घेऊन अनेकांनी जाहीर पाठिंबा दर्शवला. यामध्ये सत्ताधारी, विरोधी, अपक्ष निवडणुकीच्या मैदानात भवितव्य आजमावत आहेत. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. निवडणूक सत्ताधारी गटासाठी प्रतिष्ठेची तर विरोधी गटासाठी अस्तित्वाची असणार आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यामुळे पोलीस बंदोबस्तात पुन्हा बायपासचं काम सुरू होण्याची शक्यता होती. त्यामुळे शेतकरीही काम सुरू झाले आहे का याकडे लक्ष ठेवून होते. मात्र रविवारपासून बंद असलेलं काम अद्याप सुरू करण्यात आलं नसल्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळालाय. अधिवेशन काळामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवला जात होता. त्यामुळे शिवारात कोणत्याही प्रकारचा गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी अधिवेशन झाल्यानंतर पोलीस बंदोबस्त दिला जाईल. त्यानंतर काम सुरू करा अशी सूचना प्रशासनातर्फे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली होती. गुरुवारी अधिवेशन संपलं तरी देखील बायपासचं काम अद्याप बंद आहे.
बेळगाव सुवर्णसौध येथे झालेल्या हिवाळी अधिवेशन काळातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सीएन पोलीस निरीक्षक बी.आर. गड्डेकर यांना रोख बक्षीस जाहीर करण्यात आलंय. राज्याचे पोलीस महासंचालक आलोक मोहन यांनी याबाबत आदेश जारी केलाय. अधिवेशन काळामध्ये सातत्याने होणाऱ्या आंदोलनादरम्यान जनतेचे संरक्षण करणं ही पोलिसांची महत्त्वाची जबाबदारी होती. यामध्ये पोलीस निरीक्षक बी.आर. गड्डेकर यांनी दाखवलेल्या कर्तव्यनिष्ठेमुळे 10,000 रुपये रोख बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसमवेत पोलीस असभ्य वर्तन करीत असल्याचा आरोप करत शनिवारी वृत्त आणि माध्यम क्षेत्रातील पत्रकारांनी शहर पोलीस आयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडला. याची दखल घेत पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी सर्व पत्रकारांसमवेत पोलिसांनी सौजन्यपणाने वागावे यासाठी सूचना केली जाईल अशी ग्वाही दिली. काल शनिवारी सकाळी राणी चन्नम्मा चौकात वार्तांकन करणाऱ्या एका पत्रकाराचा पोलिसांनी मोबाईल हिसकावून घेत असभ्य वर्तन केले. गेल्या 2 दिवसात घडलेल्या घडामोडींदरम्यान वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना अडवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत होता. त्यामुळे जिल्हा मराठी पत्रकार संघटनेसह सर्व वृत्त आणि माध्यम प्रतिनिधींनी एकत्र येऊन पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ठिय्या आंदोलन केले असता यापुढे असे होणार नसल्याचे आश्वासन पोलीस आयुक्त याडा मार्टिन व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळे यांनी दिले असता वादावर पडदा पडला. Commercial space 1 BHK, 2 BHK, affordable apartments and penthouse available at CST number 2205 and 2207, Kacheri Galli, Shahpur, Belgaum. Project by Shri Lakshmi Narayan Niwas, project and builders PS Kulkarni and others. For booking contact Tushar Kulkarni 9920 116661 and Rishikesh Olkar 7760122650. सादर आहे लोकमान्य दुर्गा शक्ती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 18 महिन्यांमध्ये. सोबत 1 लाखापर्यंत व्यक्तिगत अपघाती विमा विनामूल्य उपलब्ध. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. फक्त सभासदांकरिता. अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेत बेळगावात 1924 मध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनाला शतक पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बेळगावात दिनांक 26 व 27 डिसेंबरला भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमामध्ये 150हून अधिक खासदार भाग घेणार आहेत. अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी दिली. काँग्रेस भवनामध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. स्वातंत्र्यपूर्व काळात गांधीजींच्या नेतृत्वात बेळगावात झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. देशातील स्वातंत्र्य सैनिकांनी अधिवेशनात भाग घेतला होता. हा क्षण अविस्मरणीय असाच आहे. या प्रसंगावर प्रकाशझोत टाकण्यासाठी व हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरवण्याच्या उद्देशाने बेळगावात भरगच्च कार्यक्रम होणार आहे. यामध्ये मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी सहभागी होणार आहेत. याशिवाय काँग्रेसचे वरिष्ठ व नेते मंडळी सहभागी होणार आहेत अशी माहिती जारकिहोळी यांनी दिली. शहर व उपनगरात विकास कामे राबवली जात असल्याने रस्त्यांसह घरांच्या बांधकामाच्या ठिकाणी भराव घालण्यासाठी लाल मातीचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात आहे. यामुळे ग्रामीण भागातून लाल मातीची वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. मातीची वाहतूक केली जात आहे. नियमांचे उल्लंघन करून बेदरकारपणे वाहने चालवली जातात. त्याचा दुचाकीस्वारांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. तालुक्याच्या बेळगुंदी, बिजगर्णी, अतिवाड, बेकिनकेरे, आलतगा, अगसगे, कडोली आदी गावांमधून लाल मातीचा उपसा करून शहरातील विकास कामांसाठी माती पुरवली जात आहे. दरम्यान मातीची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांकडून नियमांचं पालन केलं जात नसल्याने याचा दुचाकीस्वारांना त्रास सहन करावा लागतो. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सुरू असलेल्या माध्यान्ह आहार योजनेमध्ये कर्नाटक सरकारने प्रत्येक वर्षी प्रगती चालवली आहे. विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार ताजा आणि पौष्टिक मिळत असल्यानं विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांमध्येही समाधान व्यक्त होत आहे. धान्याचा वापर, कुशल स्वयंपाकी यामुळे माध्यान्ह आहाराचा दर्जा उंचावला आहे. चालू वर्षामध्ये 90 ते 100% प्रगती केली आहे. स्वयंपाक्यांना मानधन आणि विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, त्याचबरोबर शाळा आवारामध्ये बागकाम यासारख्या उपक्रमात राज्याने 62 ते 88% प्रगती साधली असल्याचं सर्वेक्षणातून सिद्ध झालंय. 2024 मध्ये 1000हून अधिक शाळांतून 43 लाखांहून जास्त विद्यार्थ्यांनी माध्यान्ह आहाराचा लाभ घेतला आहे.
मधमाशी उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी फलोत्पादन खात्याकडून मधाचा ब्रँड बाजारात आणला आहे. त्यामुळे मध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळणार आहे. मात्र यासाठी पॅकिंग डिझाईन आणि नोंदणी असणं आवश्यक आहे, अशी माहिती बागायत खात्याने दिली आहे. मध उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याबरोबर ग्राहकांना दर्जेदार मध उपलब्ध व्हावा यासाठी बागायत खात्याने एक पाऊल पुढे टाकलं आहे. त्यामुळे आता मध उत्पादक शेतकऱ्यांना बागायत खात्याच्या ब्रँडने बाजारात विक्री करता येणार आहे. अधिक माहितीसाठी बागायत खात्याच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलंय. नाताळ सणादरम्यान होणारी गर्दी टाळण्यासाठी नैऋत्य रेल्वेने बेळगाव तुतीकोरीन बेंगळूर दरम्यान विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. 60-361 ही एक्सप्रेस बेळगाव मधून निघणार आहे. ही एक्सप्रेस लोंढा धारवाड हुबळी हावेरी दावणगेरे कडूर अरसीकेरे तुमकूर चिकबळ्ळापूर SMVT बेंगळूर कृष्णराजपुरम बंगारपेट सालेम नमक्कल करूर दिंडीगुल मदुराई यासह इतर रेल्वे स्थानकांवर एक्सप्रेस थांबेल. प्रवाशांनी या एक्सप्रेसचा लाभ घ्यावा असं आवाहन नैऋत्य रेल्वेनं केलंय. गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेस पक्ष पुढील वर्षी 26 जानेवारीपर्यंत देशभर प्रचार मोहीम राबवणार आहे. 22 आणि 23 डिसेंबर रोजी काँग्रेस नेते 150हून अधिक शहरांमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. 24 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. 27 डिसेंबर रोजी बेळगाव येथे पक्षाचा मोठा मेळावा होणार आहे, असे काँग्रेसचे सरचिटणीस KC वेणुगोपाल यांनी आज रविवारी सांगितले. उत्तर कर्नाटकाच्या विकासावर चर्चा न करता बेळगाव अधिवेशन हे नावापुरतंच झालं असल्याचे आरोप खासदार बसवराज बोम्मई यांनी आज पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले, अधिवेशन हे पंचमसाली समाजावर लाठीचार्जने याची सुरुवात झाली. CT रवी यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या वादाने अधिवेशन संपवलं आहे. शिवाय उत्तर कर्नाटकाच्या विकासासाठी कोणतीच भूमिका सरकारने घेतली नाही. जनतेचे प्रश्न सोडवण्यात हे सरकार अपयशी ठरले असून फक्त वेळ काढूपणा सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा चिक्कोडी जिल्हा काँग्रेस तसेच निपाणी आणि बेडकिहाळ ब्लॉक काँग्रेसच्या वतीने सोमवारी सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजी महाराज चौक येथून तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी अमित शहा यांची केंद्रीय मंत्री मंडळातून हकालपट्टी करावी असे निवेदन राष्ट्रपती यांना देण्यात येणार आहे. सदर निषेध मोर्चा काँग्रेस पक्षाचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. तरी काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी विविध कमिटीवरील शासन नियुक्त सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.